मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आले. आता पुढं काय, कारण दोघांनीही पुन्हा एकदा भविष्यात एकत्र येण्याचे संकेत दिलेले आहेत. याबद्दल आपण शिवसेनेचे नेते वरुण सरदेसाई आपल्यासोबत आहेत. एकत्र येण्याचे संकेत दिलेले आहेत. संकेत काय, उद्धव ठाकरे साहेबांनी तर सांगितलंच की आज जे आलो आहे ते पुढे सुद्धा एकत्र राहण्यासाठी. ही अतिशय आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. आज ज्या पद्धतीने एक विंगेतनं एका बाजूने राज ठाकरे साहेब आले, दुसऱ्या बाजूने उद्धव ठाकरे साहेब आले, दोघांनी हस्तांदोलन केलं. महाराष्ट्रातला तमाम मराठी माणूस सुखावला आणि एक आशेचा किरण निर्माण झाला. मुंबईवर आणि परत एकदा महाराष्ट्रावर शिवसेना आणि ठाकरे ब्रँड हा दिसेल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आगामी महानगरपालिका निवडणुका आहेत, तयारी सुरू झाली असं म्हणायचं. बघा कसं आहे माहिती आहे का, नेत्यांचं मनोमिलन होणंही गरजेचं असतं. बाकी आम्ही आहोत ना सगळं सांभाळून घ्यायला. शेवटी पुढे विचार काय असावेत, अजेंडा काय असावा, सीट शेअरिंग कसं असेल हे करायला दुसऱ्या फळीतले दोन्ही पक्षात नेते आहेत, ते सांभाळून घेतील ना. शेवटी दोन वरिष्ठ नेत्यांचा तो निर्णय. इतके वर्ष दोघे नेते हे कदाचित कौटुंबिक सोहळ्यात भेटत असतील, पण असे एका सार्वजनिक सोहळ्यात किंवा एखाद्या पब्लिक प्लॅटफॉर्मवर केवळ दोघेच असे आले नव्हते. त्याच दोघांनीच देखील सांगितलं. ते आज आले. आज तुम्ही त्यांचं जर बॉडी लँग्वेज म्हणाल, एकमेकांबद्दल जे आदराने ते बोलले ते बघाल, तर जर एकदा त्यांचं मनोमिलन झालं तर मला काही पुढे कसलीच काही चिंता वाटत नाही. परंतु आज राजसाहेब म्हणाले की म्हणजे सुरुवातीपासूनच त्यांचं एक ब्रीद वाक्य आहे की कोणताही झेंडा नाही, मराठी हाच केवळ अजेंडा. मराठीसाठी तर दोघं एकत्र आलेले आहेत, परंतु त्याच पुढं उद्धव ठाकरे साहेब म्हणाले की मग हा महाराष्ट्राचा आहे, तर महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करायची असेल तर मग एक झेंड्याचा विषय येणार आहे. तर त्यासाठी आता सगळेजण युतीच्या अनुषंगाने हे सगळं पाऊल पडलेलं. बघा, मराठी हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्राण आहे. एकदा मराठी करता एकत्र येणं म्हणजे महाराष्ट्र धर्म झाला ना. आमचं मी परत एकदा सांगतो, हिंदी भाषेला आमचा विरोध नाही, हिंदी सक्तीला विरोध आहे. मनसेने यात सुद्धा राज ठाकरे साहेबांनी तेच सांगितलं, उगाच काय कोणाला मारधाड करायची गरज नाही. तुम्ही देशभरातनं इकडे येता, चांगलं काम करा, पैसे कमवा, त्यामधनं मिळणारी प्रसिद्धी कमवा. बॉलिवूड इकडे आहे, शेअर मार्केट इकडे आहे, तुमचे वेगवेगळे IT हब आपल्याकडे झालेलं आहे. कोणाला आपत्ती आहे? थोडी काय शिवसेना आणि मनसेचे लोक जाऊन कोणाला मारत बसतात, तो विषय नाही. तुम्ही या लढे मराठी माणसाचा अपमान कराल तर मग कसं सहन करायचं? म्हणजे मराठी भाषेचा, मराठी माणसाचा अपमान करू नका, एवढी दोन पक्षांची भूमिका आहे. आता अपेक्षा आहे अख्ख्या राज्याला की दोघांनी परत एकदा एकत्र यावं आणि निवडणुका सुद्धा या ठिकाणी लढाव्यात. तर त्या अनुषंगाने आता आपण सगळे सज्ज होतोय. 10 मिनिटापूर्वीच ते एकत्र होते, आता थांबूया आपण, होईल सगळं. तर थोडं थांबूयात, वेट करूयात, परंतु केवळ संकेत नाही तर दोघं एकत्र आलेत असं वक्तव्य वरुण सरदेसाई यांनी केलेलं आहे. कॅमेरामन विजय राऊतसह नाजिमुल्ला, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.